सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक पहिलामध्ये आज आपण समास 7वा श्री कवेश्वर स्तवनचा अभ्यास करणार आहोत. या समासाचे नाव कवेश्वर स्तवन असे आहे. कवेश्वर तिथे 2 शब्द आहेत, कवी आणि ईश्वर. संधी केल्यामुळे तो शब्द आला कवेश्वर. समर्थांनी या समासातून कवींना ईश्वराचे रूप समजून त्यांचे स्तवन म्हणजे स्तुती केली आहे आणि त्यांना वंदन केले आहे. काव्य लेखनाची प्रतिभा सर्वांकडे नसते. सर्वजण कवी नसतात, कारण प्रत्येकाकडे काव्य लेखनाची प्रतिभा नसते. भगवंताने ही देणगी काही विशिष्ट लोकांना प्रदान केलेली असते. ज्या क्षेत्रात सूर्य देखील पोहोचू शकत नाही, अशा विविध क्षेत्रात कवी आपल्या प्रतिभेच्या दृष्टीने प्रवेश करतात. आणि म्हणूनच एके ठिकाणी काव्यातून असे म्हटले आहे, जे न देखे रवी ते देखे कवी. साधू संत महात्मे यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेले ग्रंथ म्हणजे अलौकिक प्रतीचे उच्च दर्जाचे काव्यच आहे. आणि म्हणून अशा या प्रतिभावान कवींचे स्तवन करताना समर्थ म्हणतात, आता जे अत्यंत श्रेष्ठ कवी आहेत त्यांना मी वंदन करतो. ज्याप्रमाणे ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो, ईश्वर ही सृष्टी उत्पन्न करतो, त्याप्रमाणे कवी शब्दांच्या साहाय्याने, शब्दांच्या मदतीने नवी सृष्टीत निर्माण करतात. कवी म्हणजे जणू काही वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच आहे. या ठिकाणी कवी म्हणजे समर्थांना साधू संत महात्मे यांचं काव्य अभिप्रेत आहे. नाहीतर कवींचे प्रकारही आहेत, तंतकवी, पंतकवी, पण ते इथे अभिप्रेत नाहीत. तर समर्थांना संतकवी अभिप्रेत आहे. हा भाग आपण लक्षात ठेवून याचं पुढे श्रवण करायचं आहे. कवीश्वर म्हणजे माता सरस्वतीचे हक्काचे निवासस्थानच आहे. नाना कलांचा विकास, विविध कलांचा विकास कवींमुळेच होतो. विविध शब्दांचे घर म्हणजे कवी असे म्हटले तरी ते योग्य ठरेल. या विश्वात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्त्व स्पष्ट सांगण्याचे महान कार्य निरनिराळ्या युक्त्या प्रयुक्त्या योजून कवी संतांची कीर्ती, त्यांचे महात्म्य आपल्या काव्यातून वर्णन करतात. त्यांचे महात्म्य, त्यांची कीर्ती वाढवतात. कवी हे शब्दरूपी रत्नांचे सागर असतात. मुक्त पुरुषांच्या मुक्त अवस्थेचे वर्णन कवीच आपल्या प्रतिभाशक्तीवर करू शकतात. आपल्या बुद्धीच्या विविध विलासांचे उत्पत्तीस्थान कवीच असतात. या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखवण्यासाठी ते जणू काही जन्माला येत असतात. स्वामी सांगतात, कवी हे अध्यात्म ग्रंथाची खाण असतात. चिंतामणी रत्नामुळे आपण इच्छा केलेल्या वस्तूंची आपल्याला प्राप्ती होते, हे खरे आहे. पण तो अचेतन असतो, तो जड असतो, निर्जीव असतो. चिंतामणी रत्न असला तरी पण तो निर्जीव आहे, अचेतन आहे. पण कवींचे तसे नाही, ते चेतन असतात. आपल्या शब्दरूपी रत्नांच्या साहाय्याने ते आपल्याला आपण इच्छा केलेल्या वस्तूंची प्राप्ती करून देतात. आणि म्हणून त्यांचा समर्थ
बोलके चिंतामणी या शब्दात गौरव करतात. कवींचा समर्थांनी गौरव केलेला आहे. बोलके चिंतामणी या शब्दातून कवींचे काव्य म्हणजे कामधेनूंनी श्रोत्यांसाठी स्त्रवलेल्या अमृताच्या धाराच आहेत. कवी म्हणजे मनुष्याने मनात जे कल्पिलेले आहे, मनात जी इच्छा केलेली आहे त्याचे तात्काळ फळ देणारे कल्पवृक्ष आहेत. कवी म्हणजे मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावाडीच आहेत. कवी म्हणजे आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे संत कवी हे आपल्याला मोक्षप्राप्ती करून देतात, मोक्षप्राप्ती मार्गाने घेऊन जातात. कवी म्हणजे सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहे. परलोकात उत्तम गती सद्गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहेत. योगी जनांचा अत्यंत गुप्त योगमार्ग म्हणजे कवी आहेत. किंबहुना ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपाने प्रगट झाला आहे. परमात्मा निर्गुण व मायातीत असल्याने त्याची खूण पटणे, त्याची ओळख होणे अगदी अशक्य कोटीली गोष्ट आहे. कारण जेथे मन बुद्धी इंद्रिये इत्यादींचा प्रवेश होत नाही ती गोष्ट शब्दातून कशी बरी वर्णन करणार. परंतु कवी हे आत्मानुभवी असल्यामुळे आपल्या प्रतिवर्षिके जुळावर ते त्या मायातीत निर्गुण निराकार परब्रह्माची लक्षणे वर्णन करतात. श्रुतींचा भावार्थ जाणणारे आणि शब्दांच्या सहाय्याने सामान्य लोकांसाठी तो भाव प्रकट करून परमार्थ सोपा सुलभ करणारे कवीच असतात. परंतु अशा कवींची म्हणजेच संतांची भेट होणे म्हणजे साक्षात्कार होण्याचंच आहे. परमेश्वराचा साक्षात्कार होणेच आहे आणि ती आपल्यासाठी एक अलभ्य भेट आहे. कवी म्हणजे मुमुक्षूंना विवेकाची दृष्टीद्वारे जणू काही नेत्रांजनच आहे. साधकांसाठी कवी हे साधना करण्यासाठी प्रवृत्त करणारे साधनच असतात. सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजे कवी आहेत. आपल्या काव्यातून कवी लोकांना स्वधर्माचे मार्गदर्शन करीत असतात. म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार असे म्हटले आहे. तर मनावर जय कसा मिळवावा, आपल्या चंचल मनावर जय कसा मिळवावा याचेही ते आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून त्यांना मनोजय असेही म्हटले आहे. समर्थ म्हणतात, धर्मनिष्ठ लोकांच्या ठिकाणी जो विनय दिसून येतो तो एक प्रकारे कवींच्या काव्याचाच परिपाक आहे, म्हणजे परिणाम आहे. म्हणून कवींना विनय करते असेही म्हणतात. कवींच्या काव्यलेखनामुळे आपल्याला वैराग्याचे महत्त्व कळून ते आपण अंगी मानले पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे वाटतात. आणि म्हणून कवीच वैराग्याचे संरक्षक ठरतात. कवीच भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून त्यांची कीर्ती आणि महात्म्य वाढवतात. म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले आहे. लोकांना आपापल्या वर्ण आश्रम इत्यादी धर्माचे ज्ञान कवींमुळेच होते आणि ते म्हणजे लोक स्वधर्माचरणात प्रवृत्त होतात. म्हणून त्यांना कवींना स्वधर्म संरक्षक असे म्हटले गेले आहे. प्रेमी भक्तांच्या शब्दातील प्रेमाच्या अवस्थेचे वर्णन केवळ कवीच करू शकतात. शिवाय भगवंताचे ध्यान कसे करावे याचे सर्वांग सुंदर वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना त्यांच्या इष्टदेवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास कवीच सहाय्य करतात.
उपासकांची भक्तांची कीर्ती सर्वदूर पसरते ते फक्त कवीमुळे लोकांना विविध साधनांची माहिती मिळते. कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले असता कोणते फळ मिळते हे आपल्याला या कवींमुळेच कळते. एवढेच नाही तर कवींच्या रचनेमुळे काव्यामुळे मनुष्याला निरनिराळ्या कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होते. कवींचा वाग्विलास सुरू झाला की वेगवेगळ्या रसांची उत्पत्ती श्रोत्यांच्या ठिकाणी निर्माण होऊन त्यांना त्या त्या रसाचा आस्वाद घडतो. इतकेच नाही तर त्यांच्या उच्च प्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून कालांतराने ते सुद्धा कवीच बनतात. कवींचे महात्म्य वर्णन करताना स्वामीजी पुढे सांगतात, कवीश्वरांच्या काव्यामुळे विद्वानांची ज्ञानीजनांची योग्यता आपल्याला कळून येते. सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते. आणि म्हणूनच काय, पूर्वीच्या काळी राज दरबारात राजाची स्तुती करणारे भाट होते. हुशार लोकांचे चातुर्य वर्णन करणारे कवीच असतात. कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात. त्यासाठी काव्याचे नाना प्रकार, धाटी, मुदा, छंद, अलंकार हे काव्याचे प्रकार आहेत. ते आपल्या काव्यातून उपयोगात आणतात. गद्य आणि पद्यात सुंदर सुंदर अलंकारयुक्त रचना करत असतात. या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकाराके शोभून दिसतात. कवी म्हणजे या विश्वाचे आभूषण. त्यांच्यामुळे नाना आविष्कार प्रगट होतात. कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू काही मूर्तिवंत शृंगारच आहे. आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धार म्हणजे सुद्धा कवीच. एखादी सभा या कवींमुळे शोभून दिसते. नाहीतर ती शुष्क वाटते, कोरडी वाटते. कवी मनुष्याला नाना प्रकारचे सुख प्रदान करणारे म्हणून ज्यांना समर्थ सुखाचे संरक्षक म्हणतात ते कवीच असतात. निराकार परब्रह्माला कवींमुळे साकार प्राप्त होते. साधू संत महात्म्यांनी आपल्या अभंगरचनेतून या परमात्म्याला शब्दांच्या माध्यमातूनच आपल्यासमोर साकार केले आहे. नाहीतर तो परमात्मा निराकार आहे. कवींनी आपल्या काव्यातून परमात्म्याला आपल्यासमोर साकार केलेले आहे, उभे केले आहे. ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन, जे ऋषीश्वर होऊन गेले त्यांची कीर्ती गाऊन कवीत त्यांचे महत्त्व वाढवतात. शास्त्रांचा विकास करून शास्त्रांचे सामर्थ्य वाढवणारे कवीच असतात. समर्थ सांगतात, कवीश्वरांनी जर उत्कट काव्यरचना केली नाही किंवा केली नसती तर जगाचा उद्धार कशावर झाला असता. म्हणून या संपूर्ण सृष्टीचा मुख्य आधार कवीच आहेत. कवी नसते तर 14 विद्या, वेगवेगळी शास्त्रे आणि ज्ञान यांचा प्रचार आणि प्रसार कसा झाला असता. आणि म्हणूनच सर्व प्रकारच्या ज्ञान प्रसाराला कवीच कारणीभूत आहेत. पूर्वीच्या काळी वाल्मिकी, व्यास यांच्यासारखे अनेक दिग्गज प्रतिभावंत कवी होऊन गेले. त्यांनी जगाला विवेक शिकवला. या महापुरुषांनी रचलेली उत्कृष्ट काव्ये आजही आहेत. त्यांचा अभ्यास केल्यामुळे पंडितांच्या, विद्वानांच्या ठिकाणी विद्वत्ता बांधली गेली आणि त्यांना परम श्रेष्ठ प्रतीची योग्यता प्राप्त झाली. अशा प्रकारे पूर्वीच्या काळी कवीश्वर होते. सांप्रत म्हणजे आजही आहेत आणि नंतर पुढे भविष्यातही होतील. अशा त्या सर्व कवीश्वरांना
मी विनयाने वंदन करतो असे समर्थ म्हणतात. हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिवंत चातुर्यच आहेत किंवा वेद श्रुती ज्यांच्या मुखाने प्रगट होण्याची इच्छा करतात असे साक्षात मूर्तिवंत बृहस्पतीच आहेत. कवींना समर्थ बृहस्पती म्हणतात, जे देवादिदेव आहेत, देवांचे गुरु आहेत, त्यांना म्हणतात बृहस्पती. कवी केवळ जगाच्या हितासाठी परोपकारासाठी संशयरहित असे नाना प्रकारचे सिद्धांत आपल्या काव्यातून विस्तारपूर्वक सांगतात. असे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपावृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघच आहेत किंवा कवी म्हणजे साहित्यातील 9 प्रकारच्या रसांचे अखंड वाहणारे प्रवाहच आहेत अथवा नाना प्रकारच्या सुखांनी उचंबळून येणारी सरोवरे आहेत. कवींचे अंतरंग विविध विचारांनी भरलेले असते, म्हणून त्यांना समर्थ मनुष्याच्या रूपात प्रगट झालेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असे संबोधतात. कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे आहेत. जगातील अन्य गोष्टींना उणेपणा आणणारी अशी ठेव असून लोकांना त्यांच्या पूर्वकर्माच्या पुण्यसंचामुळे प्राप्त झालेली असते. कवींचे वैभव ऐश्वर सांगताना आपल्या स्वामी सांगतात, कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची जहाजेत आहेत आणि ती या जगामध्ये लोकांच्या उपयोगी पडत आहेत. कवींना आपण कधी सामान्य समजू नये, कारण कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहेत किंवा या विराट विश्वाला व्यापून उरलेल्या विराट पुरुषाची कवी म्हणजे योगस्थितीच आहे. या कवींच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळाला आली आहे. आकाशाने विशाल आणि व्यापक असलेल्या भगवंताची कीर्ती म्हणजे कवी किंवा या विशाल ब्रह्मांड रचनेहूनही थोर अशी कवींची प्रबंध रचना असते. समर्थ म्हणतात, आता असे म्हणत वाटते की असे कवींच्या रूपात असले ईश्वर किंवा ईश्वरारूपात असले कवी या सर्व जगताचाच आधार आहेत. म्हणून हे वर्णन, हे स्तवन, कवींचे स्तवन येथेच थांबवतो आणि साष्टांग व्हावे त्यांना मी वंदन करतो. अशा प्रकारे श्रीमद दासबोधाच्या गुरुशी संवादाच्या प्रथम दशकातील कवेश्वर स्तवन नावाचा हा 7वा समार पूर्ण आला. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करू.